फिल्डिंग लावा. पंच पंच आतमध्ये जावा. पंच शाहिद शेख आणि गणेश. बाद. अनिकेत शिंदे पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून देतोय. पहिल्याच चेंडूवर धक्का बसलाय जयसिंगपूर संघाला. पहिल्या चेंडूवर धक्का बसतो जयसिंगपूर सारख्या एका मोठ्या संघाला. सागर चौगुले गोल्डन डकचा शिक्का ठरून माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी क्रमांक 3 वर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते विनोद. दुसरीकडे अनिकेत एक युवा गोलंदाज आहे ज्याने पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून दिले. यावेळी मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. कट केलाय
एकेरी स्वरूपात धाव मिळेल. एका धावेने धावांचा श्री गणेश होतोय. धाव फलकावर धावांची सुरुवात त्या ठिकाणी केली जाते विनोदच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला येतोय संदीप. यावेळी इनसाइड आउटचा सुरेख फटका. बॉल जातोय कव्हरच्या दिशेला. सीमारेषा पार. या मॅच मधील पहिला चौकार विनोद संदीपच्या बॅटमधून. यावेळी मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. दोन मोठ्या फटक्यानंतर मात्र गोलंदाज कमबॅक केले जाते. 11 धाव फलकावर पहिलं षटक सुरू असताना. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिकेत याला, ज्या गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. दुसरीकडे संदीप एक चौकार एक षटकाराच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय. यावेळी आणखी एक सुंदर चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंच आपले दोन हात समांतर करतायत. शाहिद शेख मैदानामध्ये वाईड बॉलची घोषणा करतायत. यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानामध्ये येतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या बिन एक गडी बाद 12 धावा. अनिल शिंदे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका खेळायचा प्रयत्न. झेल घेण्याची संधी होती. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. चुकीला माफी नक्कीच नसणार आहे. बॉल सीमारेषा पार जातोय. विनोदच्या बॅटमधून एक दमदार चौकार येतोय.
अवांतर स्वरूपात एक धाव 22च्या स्वरूपात स्कोर काढून ऍड होईल. धावफलकावर धावा आहेत त्या 17. यावेळी मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पाडल्यानंतर जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू मैदानामध्ये येतोय. यावेळी मात्र फुल टॉस बॉल त्याला स्क्वेअर अशा दिशेला खेळून काढले. बॉल जातोय वन बाउंस सीमारेषा पार. चौकार. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 21. दुसरं षटक सुरू असताना एकवीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 धावांनी धावफलक 21 धावसंख्येवर दुसरं षटक सुरू असताना यावेळी इनसाइड आउटचा सुरेख फटका, क्लासिकल फटका पाहायला मिळाला संदीपच्या बॅटमधून. बॉल जातो आणखीन एकदा सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. यावेळी यष्टीरक्षकाकडून चूक होते. संदीप सारख्या एका तगड्या फलंदाजाला जीवनदान दिलं जातं ज्याने आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. त्या खेळाडू सुट्टी येते. कॅच 2 षटकांची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स पाहायला मिळत आहेत त्या 26 धावा. 2 ओव्हर 26. हेलो. सोचा नहीं था मेरी कहानी अजूनही दुसराही सामना चालू आहे. घाई करायचं. 2 षटकानंतर धाव संख्या येते जयसिंगपूर संघाची 1-26. वैयक्तिक पैलवान संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते अनिल शिंदे. सुंदर असं नियोजन श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024. अनिल इंगोले आणि सजन इंगोले सर्व मित्र परिवार. पहिला चेंडू सुंदर ठेवून काढलेला. 1 धाव पूर्ण. 1 धावावरती समाधान मानावं लागतं. 1 धाव मिळून चेंडू स्टॅक वरती असेल ते म्हणत सुंदर फटका आहे. 1 धाव आरामात पूर्ण करतात बॅट्समॅन.
एक धावावरती समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईक वरती असतील ते संदीप. जोरदार फटका, पाव जोर होते का आणि झेल सोडलेला आहे आणि यावरती मिळते ते 2 धावा. 2 धावांनी संघ पुढे जाईल. 30 धावावरती अनिल यांचा पुढील चेंडू असेल. त्यांचा सामना करते ते संदीप. सुंदर बॅटिंग केलेली आहे संदीप यांनी. जोरदार फटका आहे, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार कमांडीचे. सुंदरचा फटका संदीपच्या बॅटमधून आला. पुढील चेंडू अनिल यांचा, स्ट्राईकवरती संदीप. सुंदर फटका आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. चेंडू असेल. जोरदार मारण्याचा प्रयत्न, सुंदरचा चेंडू, षटक संपतोय. 3 षटकानंतर धाव संख्या येते जयसिंगपूर संघाची 40 धावा, 40. काय करायचे, प्रॅक्टिस करताना सजन इंगोले एक कराचा सितारा आपल्याला सर्वांना खेळताना पाहायला मिळेल. यांचा सामना करतो संदीप. राहुल यांचा पहिला चेंडू, सामना करते ते संदीप. सुंदर फटका आहे, फटका बसलाय, झेल टिपलाय, फलंदाज तंबूच्या परतलाय. षटकार आहे, माफ करा. धावसंख्या झाली ती 46. आणखीन एक झेल सुटतोय, आणखीन एक फलंदाजाला जीवनदान दिलं जाते. एकेरी स्वरूपात धाव प्राप्त केली जाते फलंदाज संदीपच्या माध्यमातून, विनोदच्या माध्यमातून. धाव संख्या जर पाहिली तर 47 धावा
चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजी मार्कवर राहुल, स्ट्रायकिंग एंडला संदीप. यावेळी संदीपच्या बॅटमधून फाईन लेगला फटका, बॅक टू बॅक तिसरा झेल सुटतोय. आणखीन एक बॉल त्या ठिकाणी सीमारेषा पार आणि या चौकारासोबत या ठिकाणी जयसिंगपूर संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा धाव फलकावर. यावेळी पुन्हा एकदा संधी निर्माण झाले आणि मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाधून माघारी परततोय. संदीप मात्र आता त्या ठिकाणी वैयक्तिक 14 बॉल 35 धावांची खेळी करून माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला योगेश चौगुले. 51 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला. त्या ठिकाणी जयसिंगपूर संघाचा चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 51 धावा धाव फलकावर. त्याला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. यावेळी डाव्या एष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते मैदानामध्ये पंचांच्या माध्यमातून. अवांतर स्वरूपाचा एक चेंडू पाहायला मिळतोय. बावन्न धावा धावसंख्या पाहायला मिळते ती प्रथम फलंदाजी करत जयसिंगपूर संघाची. यावेळी सुंदर फटका आहे परंतु यावेळी झेल टिपला जातोय. फलंदाजा देखील बाधून माघारी परततोय. तिसरा धक्का बसतो जयसिंगपूर संघ. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. नवीन बॅटर जर पाहिलं तर दीपक. षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 13च्या सरासरीने 52 धावा. समाप्तीनंतर 52 धावा.
नवीन गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय गणेश सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. स्ट्राईकवर आहे तो विनोद, ज्याने आतापर्यंत एक चौकार एक षटकाराच्या बॅट मधून खेळलाय. धावफलकावर धाव आहेत त्या 52. चला घाई करा लवकर. यानंतर होणारा सामना बिग फाईट कराड विरुद्ध कोल्हापूर. पंच दोन्ही हात समांतर करताय. वाईड बॉलची घोषणा मैदानामध्ये केली जाते. 53 धावा धावफलकावर. यानंतर आजच्या दिवसातील एक बिग फाईट सामना कराड विरुद्ध कोल्हापूर. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एकीकडे कोल्हापूरची स्टारकास्ट असलेली टीम, दुसरीकडे कराड तालुक्यातील धुरंधर आणि लिंगवले सजन इंगवले यांना आपण पाहणार आहोत बॅटिंग करताना नेक्स्ट मॅच मध्ये. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका पंच. आणखीन एक बॉल त्या ठिकाणी खेळून काढला मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण केली जाते. या ठिकाणी 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 55 धावा. धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना जयसिंगपूर संघाच्या फुल टॉस बॉल, त्याला खेळून काढले मनगडच्या साह्याने. बॉल जातोय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. एकसष्ट धावा धावफलकावर. षटकारानंतर धावफलक मध्ये मोठा बदल होताना पाहायला मिळतो. 61 धावा धावफलकावर आपण त्या ठिकाणी पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना जयसिंगपूर संघाच्या. आणखीन एक बॉल त्या ठिकाणी ऑन साईडला खेळून काढला. एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये त्या ठिकाणी करताना दिसत नाही दोन्ही फलंदाज. एक धावेने त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थातच जयसिंगपूर क्रिकेट क्लब जयसिंगपूर संघाला. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा जर पाहिलं तर 62 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय दीपक याला. लोवर फुल टॉस, त्याला खेळून काढले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न चालू झालाय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. 2 धावांनी आणखीन एकदा धावफलकामध्ये बदल होतो. धावफलक जाऊन पोहोचला 64 धावा. धावा धावफलकावर. यावेळी मात्र स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. बॉल खेळून काढलाय बॉलरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार पहिल्या इनिंग मधील. यावेळी मात्र यष्ट्यांचा वेळ घेतला. फर्निचर डिस्ट्रॉय केले होते. फलंदाजाला बाद करून माघारी पाठवले जाते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 70. जिंकण्यासाठी मांजर्डे संघाला 71 धावांची गरज.
कोल्हापूर कोल्हापूर टीम कॅप्टन आपण याकडे उपस्थित राहायचंय. कोल्हापूर कोल्हापूर टीम कॅप्टन आपण टॉस साठी कोल्हापूर. हॅलो संदीप गोलंदाजी मार्कवर संदीप सलामी जोडी मैदानात दाखल होते. महेश चव्हाण आणि सुभाष शिंदे. महेश शिंदे पायाला दुखापत असताना देखील हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. एकदा महेश साठी सगळ्या प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊ देत महेश साठी. पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा हा खेळाडू आपल्या टीमला जिंकण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर संदीप. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट्स. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. कराड टेनिस क्रिकेटचा बाहुबली बादशाह ऑफ कराड टेनिस क्रिकेट पैगंबर अत्तार यांच्या हस्ते टॉस होतोय. कराड विरुद्ध कोल्हापूर, एक बिग फाईट. पहिल्याच बॉलवर महेशच्या बॅट मधून आक्रमण. बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेला. वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. Next hit. रिव्हर्स क्लास.
नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय, कोल्हापूर संघ टॉस जिंकतोय. यावेळी मात्र फक्त दिशा दिली फाईन लेगला. आणखीन एक बॉल सीमारेषा पार जातोय. महेश मात्र आपल्या नावाला साजेसा खेळ सध्या मैदानामध्ये करतोय. तीन चेंडूंवर 3 चौकार, 3 वेगवेगळ्या दिशेला 3 फटके खेळलेत महेशने. अप्रतिम फलंदाजी, चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतो. 71 धावांचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग महेशच्या माध्यमातून. यावेळी फक्त दिशा दिली, गॅप मध्ये फटका थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. आणखीन एक बॉल त्या ठिकाणी मात्र अडवला जातोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, तिसरी देखील यशस्वीरित्या पूर्ण होते. यावेळी मात्र पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचं काम केलं जातंय. आणखीन एक धाव त्या ठिकाणी मिळते फलंदाज सुभाष याला. महेशने मात्र 3 चौकार, 1 तिहेरी धाव, वैयक्तिक 3 बॉल 15 धाव संख्येवर खेळतोय. तब्बल 300चा स्ट्राईक रेट आहे या फलंदाजाचा. पायाला दुखापत झालेली असताना सुद्धा आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. रिव्हर्स बॉल जातोय. आणखीन एकदा सीमा रेषा पार, षटकार. समाप्तीनंतर ड्रिंक्स तुम्हाला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा. सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय दीपक. योगेश. योगेश सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं षटक आहे योगेशाचं. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 1 ओव्हर नंतर धावफलकावर धावा आहेत त्या 22. एक ओव्हर नंतर 22 धावा धावफलकावर जिंकणारी 71 धावांची गरज. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. योगेश गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, सुंदर बॉल, वेगवान बॉल. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतील. अवांतर चेंडूची घोषणा मैदानामध्ये केली जाते. 23 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. कोल्हापूर टीम निर्णय कळवायचा. कोल्हापूर 5 ओव्हरचा सामना असणार आहे. बॉलिंगचा निर्णय घेतलाय म्हणजेच नेक्स्ट मॅच मध्ये कराड टेनिस क्रिकेटच्या धुरंधरांना आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला चकावणी देत बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार.
शफलून स्टेप आउटून खेळलेला फटका एकेरी स्वरूपात धाव प्राप्त केली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले 28. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर योगेश याला एक पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा, तदनंतर चौकार, तदनंतर एकेरी धाव आणि आता स्ट्रायकिंग एंडला येतोय तो म्हणजे महेश, ज्याने 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. वैयक्तिक 21 धावसंख्येवर बॅटिंग करतो 5 चेंडूंमध्ये महेश. यावेळी सुंदर फटका आहे. महेशला वाचवण्यासाठी मात्र मैदानामध्ये त्याचा जो पार्टनर आहे त्याने मात्र अक्षरशः धावांची धाव केली मैदानामध्ये, कारण त्याला देखील माहिती आहे हा मॅच जिंकायची जर असेल ना तर महेशला विकेटवर थांबणं गरजेचं आहे. एक निर्णायक सामना आहे मांजर्डे विरुद्ध जयसिंगपूर. एक संघ सांगली जिल्ह्यातील, एक संघ कोल्हापूर जिल्ह्यातील, 2 बलाढ्य संघांमध्ये सध्या सामना मैदानामध्ये होताना आपण पाहतोय. यावेळी गॅप मध्ये फटका, टायमिंग चांगलं या फटक्यामध्ये, बॉल सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय सुभाषच्या बॅट मधून. यावेळी शपलून खेळलाय फटका, बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय, बॉल जातोय 1 बॉल सीमारेषा पार, चौकार. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉलरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, षटकार. धावा, 18 चेंडू 28 धावांची गरज असेल. नंतर धावफलकावर धावा आहेत त्या 43 धावा. या स्पर्धेतील पॉवर प्ले मधील सर्वोच्च धावसंख्या या ठिकाणी नोंदवली जाते मांजर्डे संघाच्या माध्यमातून. 2 ओव्हर 43 धावा जिंकण्यासाठी 18 बॉल 28 धावांची गरज. बॉलरचं नाव सांगा, बॉलरचं नाव दीपक.
यावेळी फक्त दिशा दिले फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला चकावणी देत आणखीन एक बॉल सीमारेषा पार, आणखीन एक चौकार. रिव्हर्स टायमिंग प्रॉपर झाले, बॉल हवाई सफर करतोय, बॉल त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडथळा ठरतोय की काय चेक केलं जातं. या ठिकाणी मात्र पंच आपला निर्णय कळवत आहेत. फलंदाज बाद आहे अर्थात महेश शिंदे. बॅक टू द पवेलियन. एकदा महेशसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आपल्या संघासाठी चांगली खेळी त्याने केली. धावफलकावर धावा आहेत त्या 47 जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 16 बॉल 24 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल शिंदे. पहिल्याच बॉलवर राहुलचा फटका फसलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल येतो, एक धाव पूर्ण केली जाते. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ समजला जातो. जोपर्यंत शेवटची धाव मैदानावर पूर्ण केली जात नाही तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी विजयाची गॅरंटी दिली जाऊ शकत नाही. सुरुवातीला जोपर्यंत महेश बॅटिंग करत होता तोपर्यंत असं वाटत होतं की आता मात्र हा सामना नक्कीच थोडासा सोपा झालाय, परंतु महेशची आलेली विकेट त्या ठिकाणी दर्पण देऊन जाणार आहे, ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला. वेगवान बॉल, त्याला फक्त दिशा देण्याचं काम. फायनल क्षेत्रामध्ये बॉल जातो सीमारेषा पार. सुभाष शिंदेच्या बॅट मधून एक चौकार. जिंकण्यासाठी आता मात्र 19 धावांची गरज असणार आहे. 14 बॉल 19 धावा. थोडस सोपं थोडस कठीण असं आव्हान मैदानामध्ये पाहायला मिळतंय. दोन तगडे संघ, एकीकडे मांजरडे, दुसरीकडे जर पाहिलं तर मात्र जयसिंगपूर. 14 बॉल 19. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु मिडल करता येत नाहीये. बॉल निर्धाव चेंडू मैदानामध्ये होतोय. 13 बॉल 19 धावांची गरज. थोडासा सोपा थोडासा अवघड असा हा सामना आपण पाहतोय. यावेळी मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. वेगवान बॉल खोवर टप्प्याचा यॉर्कर लेंथचा चेंडू. फलंदाज बाद. दांडी गुल.
12 बॉल 19 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये विक्रम, नवीन गोलंदाज चौथं षटक घेऊन जर्सी नंबर 14 असलेला संदीप. बारा बॉल 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला घाई करा. बारा बॉल 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल त्या ठिकाणी सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. धावबादची संधी. एसटीचा बॉल मैदानामध्ये येतोय. यावेळी बॉल जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. सीमारेषा पार. षटकार. $57. 10 बॉल 13ची गरज. गॅप मध्ये फटका खेळलाय. बॉल जातोय आणखीन एकदा सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पाहिजे की यावेळी आणखीन एक फटका उडवलाय. बॉल सीमा रेषा पार. षटकार. सहा धावांनी धावसंख्येमध्ये बदल. धाव फलकावर धावा लागतील त्या 68 धावा. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. आणखीन एकदा उडवलाय आणि या षटकारासोबत मांजरडे संघ या ठिकाणी विजय होतोय. अप्रतिम बॅटिंग. लाजवाब बॅटिंग.